राज्यातील 29 महानगरपालिकांचा आज निकाल। उमेदवारांची धाकधूक वाढली। सर्वात अचूक आणि वेगवान निकाल फक्त जय महाराष्ट्र। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात। सर्वात पहिला निकाल पहा फक्त जय महाराष्ट्र। बीएमसी मध्ये कोण मारणार बाजी? 25 वर्षांची सत्ता राखण्यास ठाकरेंना यश येणार की भाजप शिवसेना मुसंडी मारणार? निकालाकडे साऱ्या राज्याचं लक्ष। ठाणे कल्याण डोंबिवलीसह एमएमआर क्षेत्रामध्ये कोण वर्चस्व राखणार? निकालाकडे सर्वांचं लक्ष। जेव्हीसी संस्थेचा एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने। महायुतीला 107 ते 122 तर महाआघाडीला 68 ते 83 जागा मिळण्याची शक्यता। ऍक्सिस माय इंडियानुसार महायुतीला 131 ते 151 तर ठाकरेंना 58 ते 68 जागा मिळणार। काँग्रेस आघाडीला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता आहे। सकाळ संस्थेनुसार महायुतीला 122 जागा, ठाकरेंना 75 तर पवार गटाला 0 जागा मिळण्याची शक्यता आहे। प्राब एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये भाजपला 93 तर शिवसेनेला 6 जागा, ठाकरेंना 7 तर मनसेला 0 जागा। दोन्ही राष्ट्रवादींना प्रत्येकी 8-8 जागांवर समाधान मानावं लागणार। महायुतीला 125 ते 130 जागांचा अंदाज, मवियाला 64 ते 69 जागांचा अंदाज। ठाकरेंच्या हातून 25 वर्षांनंतर पालिका जाण्याची शक्यता। जय महाराष्ट्राचा महापौर। जय महाराष्ट्रानं तपासला शाई पुसण्याचा दावा। जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये राजकीय दाव्याची तपासणी। निवडणूक आयोगाची शाई पुसली गेली नाही। मतदानाच्या दिवशी सुद्धा झालं पैसे वाटप। अनेक ठिकाणी पैसे वाटप करणाऱ्यांना चोप। राज ठाकरेंच्या बोटाची शाई पुसली का? आशिष शेलारांचा ठाकरेंना थेट सवाल। शाई पुसणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचा हेतू गुन्हेगारीचा, आशिष शेलारांची माहिती। निवडणूक आयोगानं ऑइल पेंट वापरावा, विरोधकांच्या शाई पुसण्याच्या रडगाण्यावर फडणवीसांचा टोला। राज्यभरात मतदानाच्या दिवशी राडेच राडे, ठिकठिकाणी राजकीय कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने। मुंबईमध्ये भगवा गार्डला पोलिसांनी घेतलं ताब्यात। बोरिवलीतील आयसी कॉलनीतली घटना। ठाकरे गट मनसेनं नेमले होते भगवा गार्ड। रात्रभरात छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून पैशांचा पाऊस। जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल, अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप। सोलापुरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले। विनोद भोसले आणि चेतन नरोटे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याचा राग अनावर। उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेनेमध्ये बाचाबाची। श्रीकांत शिंदेच्या कार्यालयामध्ये झाली बाचाबाची। घरच्या मैदानावर मुंबईला युपीनं चारली धूळ। 7 गडी राखून मिळवला विजय। पाकिस्तानसह 75 देशांना अमेरिकेचा दणका। स्थलांतरित व्हिसा देण्यावर घातली बंदी।